संजीवनीज बुक रिव्ह्यू ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत. तब्बल 150 वर्षांचा इतिहास असणाऱ्या टाटा कंपनीचं नाव माहीत नाही असा माणूस सापडणार नाही. आज समाजात गुडविल किंवा चांगलं नाव असणाऱ्या या उद्योग समूहाची प्रगती होत असताना अनेक आर्थिक चढ उतार अनुभवत आजवर अनेक आठवणींचे संचित टाटांनी जपून ठेवलं आहे. एखाद्या परंपरागत चालत आलेल्या शुद्ध अस्सल खानदानी पैठणीसारखं. त्या आठवणींना आर्काईव्हमधून काढून त्यांना सूत्रबद्ध शब्दबद्ध करून पुस्तक रूपात आणलंय लेखक हरीश भट यांनी. टाकूया एक दृष्टिक्षेप त्यावर. पुस्तकाचं नाव आहे टाटा स्टोरीज. नावाखाली असलेल्या टॅगलाईनमध्ये 40 टाईमलेस टेल्स टू इन्स्पायर यू म्हटल्यासारखं यातील 40 कालातीत कथा हवा का ताजा झोका देतात. भारतातील सर्वात मोठं उद्योग समूह असणाऱ्या टाटा उत्पादनं आणि त्यांच्या सेवा यांचा लाभ आज जगभरातील 70 लाख ग्राहक घेत आहेत. मग अशा एवढ्या मोठ्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या संस्थापकांची जमशेदजी टाटा यांची कथा. या कथेला पहिला मान तर मिळायलाच हवा. मग जमशेदजी यांचे जन्मस्थान, कर्मस्थान, त्यांची उद्योग सुरू करताना असलेली फिलॉसॉफी जी आजही तशीच पाळली जाते याविषयी पहिल्याच कथेत आपल्याला हे सगळं वाचायला मिळतं. या फिलॉसॉफीनेच केवळ या कंपनीला मोठं केलं नाही तर देशाच्या उभारणीतही ती कारणीभूत ठरली. यामुळेच कामगार हित जपणारी कंपनी म्हणूनही तिनं जनमानसात लौकिक मिळवला. काय होती त्यांची फिलॉसॉफी नुसतं शब्दात सांगून उपयोगी नाही. त्यासाठी पुस्तक वाचायला हवं. टाटांच्या या कालातीत कथन अनुभवायला हवं. तर ती आपल्याला कळेल, आपल्यात झिरपेल. पण त्यामुळेच टाटांनी भारतीयांच्या कल्याणासाठी झटत शिक्षण, आरोग्य, कला, संस्कृती या क्षेत्रातही मोठं योगदान दिलं. या फिलॉसॉफीमुळेच तर आज टाटा सन्स या मूळ कंपनीचे 66% भाग भांडवल टाटा ट्रस्ट या चॅरिटेबल संस्थेकडे आहेत. खरोखर हे पुस्तक म्हणजे एखाद्या इन्स्टिट्यूटमधून आपल्याला काय मॅनेजमेंटचं शिक्षण मिळेल किंवा एखाद्या कंपनीविषयी आपल्याला इन्साईट मिळेल त्यापेक्षाही जास्त आहे. या शाश्वत फिलॉसॉफीमुळेच आज त्यांचा विकास करतानाची दृष्टी वेगळी ठेवणारे अनेक संचालक आणि अनेक अधिकारी त्यांना लाभले. टाटा समूहाच्या नेतृत्वात कंपनीवरचं आर्थिक संकट निवारण्यासाठी स्वतःच्या गळ्यातील हिरा काढून देणाऱ्या मेहेरबाई यांच्यापासून ते चार्ल्स पेरिन, नेव्हिल विन्सेंट, बॉबी कुका, डॉक्टर जॉन मथाई, सुमंत मुळगावकर, रुसी मोदी, दरबारी सेठ, नानी पालखीवाला, जेर्जेस देसाई आणि इतर अनेक लोक. विवेकानंदांची खरी ओळख जेव्हा जगताला कळायची होती ना त्याआधी ते योगायोगाने जमशेदजींना कसे भेटले आणि मग त्यांचा स्नेह एकमेकांचा कसा टिकून राहिला. सुरुवातीला याविषयी 2 कथा आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या कुठल्याही ट्रकच्या मागे लिहिलेल्या ओके टाटा या 2 शब्दांवरून सहज आपली नजर फिरते. पूर्वी तर केवळ टाटाच्याच गाड्या रस्त्यावर असत, पण आजही बहुतांश गाड्या टाटाच्या असतात. तर पुण्यातीलच टाटा मोटर्सच्या प्लांटमध्ये बांधणी होत असलेल्या या ट्रकच्या उत्पादनापासून ते टाटा सुमोपर्यंतचा संक्षिप्त प्रवास आणि मुख्य म्हणजे त्याचे नाव सुमो कसे राहिले याविषयी पण कथा फार भावनाशील आहे. तसेच संपूर्ण भारतीय बनावटीची इंडिका कार भारतात बनवण्याचा मान कसा टाटाला मिळाला याची कथाही तितकीच छान आहे. आता एक कथा आपण जरा विस्ताराने पाहूया. टाटांचा टायटन ब्रँड भारतात प्रसिद्ध आहे. या ब्रँडच्या मागचा शिल्पकार जर्सीस देसाई यांच्याबद्दल मात्र फारसे कोणाला माहीत नाही. ऑक्सफर्ड विद्यापीठातून फिलॉसॉफी, पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेऊन 1961 ते टाटांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेवेत रुजू झाले. टायटन ब्रँड सुरू करण्यापूर्वी त्यांनी टाटांच्याच मुंबई आणि गोवा येथील नवीन ताज हॉटेलच्या बांधकामाची देखरेख केली होती. देसाईंनी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईतील वाशीला आजचे जे स्वरूप आपल्याला दिसते आहे ना ते दिले. तसेच टाटा प्रेसचे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते.
पण त्यांच्या करिअरला खरी झळाळी मिळाली ती टायटनमुळे. इसवी सन 1987मध्ये या घड्याळ उत्पादनाची सुरुवात करून त्यांनी अनेक भारतीय मनगटांवर दर्जेदार घड्याळे बांधली. देसाई यांनी ही नवीन चावीविरहित क्वार्ट्ज घड्याळे बाजारात आणली. त्यावेळी चावीवाल्या घड्याळांचाच राबता होता. त्यामुळे ही घड्याळे चालतात की नाही अशी शंका अनेकांना होतीच. पण ही घड्याळे अत्यंत नाजूक आणि फॅशनेबल असल्यामुळे ही घड्याळे हातोहात खपली. दुसरं म्हणजे इंग्लंडमध्ये राहिल्यामुळे देसाई यांच्यावर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडला नसता तरच नवल. त्यामुळे या घड्याळांची जाहिरात करताना त्यांनी मोझार्टच्या सिम्फनीचा वापर करण्याची कल्पकता दाखवली. प्यार के बाद सबसे प्यारा उपहार. भारतात पाश्चात्य संगीत फारसे त्यावेळी प्रचलित नव्हते. मग ह्या जाहिरातीनं भारतीय मनाला मोह घातला. टायटन आजचा बाजारातील नावाजलेला प्रतिष्ठित असा ब्रँड आहे आणि या सगळ्यामागे मध्यमवर्गीयांच्या आकांक्षा जागृत करण्याचा देसाई यांचा हेतू होता. त्यातही टायटनचा कारखाना तामिळनाडूतील होसूर येथे उभारला गेला. त्यावेळी टाटा समूह आणि तेथील सरकार यांच्यातील हा संयुक्त प्रकल्प होता. आता कुशल कारागिरांचा मग त्यांना अभाव जाणवला. मग त्यावर तोडगा म्हणून खेड्यापाड्यातील तरुणांना प्रशिक्षण दिले गेले आणि उत्पादन प्रक्रियेत सामावून घेतले गेले. टायटनच्या कारखान्याचे डिझाईन विख्यात आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांनी केले होते. मग त्यात त्यांनी कारागिरांना कारखान्याच्या आवारातच राहण्याची सोय केली होती. देसाई यांनी 2002मध्ये निवृत्ती घेतली. पण त्यांनी कारागिरांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या टायटन स्कूलशी कायम ऋणानुबंध ठेवले. देसाई यांचं 2006मध्ये निधन झालं. पण त्यांनी स्थापन केलेल्या टायटन ब्रँडची भरभराट पुढे तनिष्क, फास्ट ट्रॅक, सोनाटा, तनीरा या मोठ्या ब्रँड बाजारात दाखल होण्यात झाली. सध्या टायटनची निफ्टी 50मधील ब्ल्यू चिप कंपनी म्हणून गणना होते. या यशस्वी ब्रँडमागे देसाई होते. मग टाटाच्या या यशाचं नेमकं गमक काय? केवळ पैसा कधीच चांगली प्रतिमा निर्माण करू शकत नाही. आपल्या कर्मचाऱ्यांचे हित तर त्यांनी पाहिलेच, पण एक कंपन्या एकेका संचालकाला सोपवताना त्यांनी त्यांच्या केवळ सर्जनशीलतेलाच वाव दिला नाही, तर वेगवेगळ्या मार्गांनी त्यांच्या स्मृती जपल्या. त्यातून समूहाने त्यांच्या स्मृती जपून त्यांचा आदर केला. वर उल्लेख केलेल्या सुमोच्या नामकरणाची ती प्रसिद्ध कथा तर बहुतेक वाचकांना माहीत असेलच. तीही या पुस्तकात नमूद झालेली आहे बरं का. पुस्तक वाचताना खूपच मजेशीर माहिती समोर येते. गांधीजींनी जमशेदपूरच्या टाटा स्टीलच्या कारखान्याला काही मजूर तंट्यासंदर्भात भेट दिली होती, तर सुभाषचंद्र बोस तेव्हा नव्हते, नंतरच्या काळात या स्टील कारखान्याच्या मजूर संघटनेचे अध्यक्ष होते. असे अनेक किस्से जागोजागी दिसतात. टाटा समूह काळाच्या पुढे विचार करत कायमच चालला. आता उदाहरणच द्यायचं झालं ना, तर जमशेदजींनी जेव्हा 1897मध्ये, कल्पना करा कुठच्या काळात, नागपूरला एम्प्रेस मिलची स्थापना केली, तेव्हा त्यांनी कामाला येणाऱ्या महिलांच्या लहान मुलांसाठी पाळणाघर काढलं. त्या मुलांसाठी शाळेची सोय केली. झालंच तर अर्धवेळ ज्या स्त्री कामगार होत्या त्यांच्यासाठी देखील वाचनाची, शाळेची सोय त्यांनी मिलच्या आवारातच केली. खरं तर त्या काळी अशा पद्धतीची सोयी करणं त्यांच्यावर काही बंधनकारक नव्हतं, पण मग त्यातूनच त्यांची कालातीत माणुसकीची दृष्टी दिसून येते. आज टिपू सुलतानवरून देशात अधूनमधून वातावरण तापवून गढूळ केलं जातं, पण उद्योजकाची दृष्टी कशी वेगळी सकारात्मक असते. टिपूच्या काळात तलम रेशमी कापड तयार होत असे आणि प्रचंड मागणी असल्याने त्याची निर्यात युरोपात होत असे. पण टिपू सुलतान यांच्या पडावानंतर मात्र नंतरच्या काळात हे सगळंच थांबलं.
आणि नेमकी हीच बाब जमशेदजी यांनी हेरली. इसवी सन 1893च्या त्यांच्या जपानच्या भेटीनंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बंगळुरूचं हवामान रेशमासाठी योग्य आहे. मग मैसूरच्या दिवाणांना भेटून त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात राबवली, ती टाटा सिल्क फार्म या कंपनीच्या रूपात. थोडक्यात आज कर्नाटक सिल्कचं जे महत्त्व आहे ना, ते टाटांनी टिपूच्या इतिहासातून स्फूर्ती घेऊन सिल्कच्या क्षेत्रात एक स्वतः नवीन इतिहास घडवला असं म्हटल्यास हरकत नसावी. विशेष असं की जमशेदजी यांनी जपानी व्यवस्थापक आणून रेशीम उद्योगाची घडी बसवलीच, पण स्थानिक कारागीर त्यातून कसे लवकर शिकून तज्ज्ञ होतील इकडेही लक्ष दिलं. त्यावेळी कोणतेही असले बंधन उद्योजकांवर नव्हते ह्याची इथे नोंद घ्यावी. या टाटा सिल्क फार्मला मग आदर्श मानून त्याचे अनेक प्रकल्प उत्तर भारतातही राबवले गेले. त्यामुळेच आजची सिल्क इंडस्ट्री, भारतातली सिल्क इंडस्ट्री एवढी प्रगत झाली आहे आणि तिचा जगभरात बोलबाला आहे असे लेखक लिहितात. स्वदेश सिनेमातला शाहरुख खान गावात वीज कसा आणतो हे दृश्य आपण अनेकदा पाहिले असेल, पण मुंबई पुणे मार्गावरील बोर घाटाच्या परिसरातील वळवण धरणाच्या रूपाने भारतातील पहिलं महत्त्वाकांक्षी धरण प्रकल्प उभा राहिला तो 1915मध्ये, आणि तोही टाटा समूहाकडूनच. या धरणाच्या शक्यतेबद्दल अनेक लोकांनी शंका घेतल्या, मात्र नंतर तत्कालीन ब्रिटिश शासक सिडनहॅम आणि विलिंग्डन यांनी त्याचे कौतुकही केले. त्याच्या तांत्रिक प्रकल्पात, म्हणजे या धरणाच्या तांत्रिक प्रकल्पात मी जात नाही, त्यासाठी पुस्तक वाचा. पण ते वाचले की हा प्रकल्प किती अवघड होता त्यावेळेची टेक्नॉलॉजी लक्षात घेता, आणि तो आजही चालू आहे. तर हे अवघड शिवधनुष्य टाटांनी पेललं होतं हे वाचून थक्क व्हायला होतं. जमशेदजींनी जरी हा प्रथम ध्यास घेतला होता तरी ते प्रत्यक्षात येईपर्यंत ते या जगात राहिले नव्हते. त्यांचे सुपुत्र दोराबजी यांनी हा प्रकल्प राबवताना जीवाचे रान केले. या प्रकल्पात उंच घाट माथ्यावरून खाली वाहत जाणारे पाणी जे वाया जात होतं ते महाकाय पाईपमधून नेले गेले आणि पायथ्याच्या खोपोली गावात अडवून त्यावर वीज निर्मिती केली गेली. मुंबईच्या या सर्व मिल्सना विद्युत पुरवठा यातून होई. या भौगोलिक रचनेवर आधारित स्वच्छ ऊर्जा प्रकल्पामुळेच पुढे भारतात अनेक धरणांची मालिका तयार होण्यास हा धरण प्रकल्प मात्र निश्चित प्रेरक ठरला. असेच माहितीप्रद, मनोरंजक, स्फूर्तिदायक किस्से, त्यांच्या कथा तपशिलांसकट फुलवून मोजक्या आणि नेमक्या शब्दात अवघ्या 2 ते 3 पानांमध्ये लेखक भट एक कथा संपवतात. त्यामुळे टाटांसारख्या महाकाय समूहाच्या सर्वच नाही तरी बहुतांश कथांना न्याय त्यांनी दिला आहे. पुस्तक त्यामुळेच अजिबात रेंगाळणारे वाटत नाही. उदाहरणं द्यायची झाली तर टेटली चहा, हिरे, स्टील, सोने, कॉफी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, कॅन्सरवरील उपचार, हेच नव्हे तर अशी अनेक 40 विषयांची जंत्री मी इथे देत बसत नाही. पुस्तक जरूर वाचा. तर ही अशी अनेक क्षेत्रे जिथे जिथे टाटाचे अस्तित्व आहे तिथल्या या कथा आणि या कथांचे पुस्तक जरूर वाचा. पेंग्विन प्रकाशनाचं हे पुस्तक नुसतं वाचनीयच नाही तर संग्रही ठेवण्याचा एक अमूल ठेवा आहे. अवाढव्य ट्रक ते विश्वातील सर्वात पातळ घड्याळ, अगदी त्याच्या बॅटरीसकट त्याचं वजन क्रेडिट कार्डपेक्षाही हलकं अशी त्याची ख्याती. तर अशा टोकाच्या उत्पादनात आपली मोहर उठवण्यात ख्याती असलेल्या टाटा समूहाच्या तितक्याच बहुआयामी कथा आहेत. या खूप आहेत. मी आपल्या मोजक्या सादर केल्या. सगळ्याच वाचण्यासाठी पुस्तक वाचा, जरूर वाचा. भेटू शनिवारी नवीन पुस्तकासह. धन्यवाद.